तो मोरल व्हॅल्यूज, येस गाईज, यू मस्ट बी अवेअर अबाउट, याला कसं स्ट्रेंथन करायचंय आणि त्याचा खरंच कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये काही रोल आहे का, हा आहे आजच्या क्वेश्चनचा आपला टॉपिक. आय वेलकम यू टू द DWP सेशन, जिथे आपण डिस्कस करतोय आज GS4 क्वेश्चन. ओके, चलो मग बघूयात काय क्वेश्चन दिलेला आहे आज. क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ स्ट्रेंथनिंग द मोरल व्हॅल्यूज. फर्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन, whether strengthening of the moral values help in character building, discuss. राईट. सो मग इथे विचारतोय की मोरल व्हॅल्यूजला किंवा नैतिक मूल्यांना बळकट करण्याची प्रक्रिया काय. ठीक आहे, इथे प्रोसेस विचारलंय. राईट, इथे कसं होतंय हे नाही विचारलंय. नैतिक मूल्यांना बळकट केल्याने चारित्र्य घडवण्यास मदत होते का, चर्चा करा. 10 मार्कर क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा GS4 चा क्वेश्चन आहे. आणि बघा, डिमांड क्लिअर आहे, स्ट्रेट आहे, 2 पार्ट्स मध्ये आहे की पहिले प्रोसेस एक्सप्लेन करा की मोरल व्हॅल्यूज कशा स्ट्रेंथन होतात, आणि सेकंड मग विचारलाय की कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये मोरल व्हॅल्यूजच्या स्ट्रेंथनिंगचा काही रोल आहे का. येस, दोन्ही मग तुम्हाला आन्सर करायचे आहेत. मग स्ट्रक्चर फर्स्ट, इंट्रोडक्शन मध्ये काय करणार आपण. इंट्रोडक्शन मध्ये आपण सिंपली पहिले मोरल व्हॅल्यूज काय आहे एकदा याला डिफाईन करून घेणार. ठीक आहे का, कारण क्वेश्चन थोडा थेरॉटिकल आहे आणि इथे मोरल व्हॅल्यूजला डिफाईन करणं कधी बेस्ट आहे. सो मोरल व्हॅल्यूज आर सेट ऑफ प्रिन्सिपल टू दॅट होल्ड बाय लाईक एन इंडिव्हिज्युअल इन ऑर्डर टू डिफाईन he sets of correct and wrong actions. Yes, those are the moral values. Now मग त्याला directly काय करा, connect करा with the strengthening process. The strengthening of moral values is very important for any individual and the society as a whole. मग what is the process of strengthening of मोरल व्हॅल्यूज. मग काय असणार बघा, स्ट्रेंथनिंग मध्ये मोरल व्हॅल्यूज काय असणार. मग इथे के पहिले फर्स्ट प्रोसेसचा स्टेप आहे अवेअरनेस. मी काय करेल, इथे एक फ्लो चार्ट ड्रॉ करेल है ना. मी इथे फ्लो चार्ट ड्रॉ करेल जिथे पहिले तर अवेअरनेस करू आपण मोरल व्हॅल्यूजला. त्याच्यानंतर दॅट वी विल गिव्ह सपोर्ट है ना, सपोर्ट बाय मीन्स ऑफ डिफरंट मीन्स, त्याला व्हॅलिडेशन, सपोर्ट और व्हॅलिडेशन. त्यानंतर एक्सपोजर. ठीक आहे, एक्सपोजर टू दिस मोरल व्हॅल्यूज. देन यू विल फाइंड टेकिंग सम फीडबॅक. राईट, टेकिंग सम फीडबॅक इन अ सेन्स की मोरल व्हॅल्यूज मग अशाच बनतात आणि मग हा फीडबॅक परत तुम्हाला मग मोरल व्हॅल्यू स्ट्रेंथनिंग, सॉरी, मग हा फीडबॅक असा असेल आणि स्ट्रेंथनिंग ऑफ मोरल व्हॅल्यूज. राईट, मग इथे मी फ्लो चार्ट ड्रॉ करेल. ठीक आहे, मोरल व्हॅल्यूज. ओके, मग काय करणार की अवेअरनेस पहिले इंडिव्हिज्युअलला वी नीड टू अवेअर अबाउट मोरल व्हॅल्यूज, रिस्पेक्ट ऑफ दी विमेन. ठीक आहे, रिस्पेक्ट ऑफ दी एल्डरली. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सपोर्ट आणि व्हॅलिडेशन. मग त्याला कसा, या व्हॅल्यूजला कसा कुठे कुठे सपोर्ट आहे, इन रिलिजियस स्क्रिप्चर्स, इन इंडिव्हिज्युअल स्क्रिप्चर, इन लॉ, इन व्हेरियस एस्पेक्ट्स. ठीक आहे, जिथे जिथे याला गरज आहे. अँड देन टेकिंग ऑल रेफरन्सेस ऑल्सो व्हॅलिडेशन. नेक्स्ट असेल एक्सपोजर. देन यू नीड टू एक्सपोज हिम to repetitive instances of this kind of, just for example whenever someone is in bus, right, मग आपण काय करतो, बघतोय ओल्ड म्हणजे एक सिनियर सिटीजन आहे पण मग आपण सीट देतोय का त्यांना, मग तिथे रिस्पेक्ट होतीये का, ते रिस्पेक्ट रिफ्लेक्ट होतीये का. मग हे जेव्हा रिपीटेटिव्ह एक्सपोजर होईल, अदरवाइज एकदा बुक मध्ये रीड केला आणि विसरून गेला, दॅट डझंट मेक अ सेन्स. सो कशी स्ट्रेंथन कशी होणार, एक्सपोजर टू इट ऑन रिपीटेटिव्ह बेसिस. मग एक्सपोजर नंतर feedback, that means the positive feedback, and then that moral value now has become part and parcel of your life. Humility, yes, APJ Abdul Kalam, yes, humility, respect, है ना, transparency, you can absolutely find या ways मध्ये moral values strengthen होतात. ठीक आहे, पहिला पॉइंट आहे, मोरल व्हॅल्यू स्ट्रेंथन झालाय. खूप सारे एक्झाम्पल देऊ शकतात. सेकंड पार्ट ऑफ द क्वेश्चन जो विचारतोय आपल्याला, कॅन इट हेल्प और विल इट हेल्प फॉर कॅरेक्टर बिल्डिंग, है ना, कॅरेक्टर बिल्डिंग साठी हा हेल्प करतोय का. तर मग आन्सर इज ऍब्सोल्युटली येस. देर आर सो टावरिंग फिगर्स in the country, in the world also, those who have a strong moral values like Nelson Mandela. You will find non-violence is the most critical aspect of him, जो त्यांनी मग केलं. किंवा राजा राम मोहन रॉय, सती प्रथा बंदी. Yes, you can absolutely connect with the respect of life and respect of women. That the moral value that he held ultimately led him to be the first social revolutionary in
India. Yes, then you can take again wide ranging example, the one who has hold like Sachin Tendulkar, hai na, humility, respect. Yes, respect for the rules and games also. Sachin Tendulkar ultimately made him God. So God of cricket. ठीक है. So कॅरेक्टर बिल्डिंग साठी मोरल व्हॅल्यूज या फार जास्त इम्पॉर्टंट आहे अँड स्ट्रेंथनिंग ऑफ देम अल्टिमेटली विल बिल्ड कॅरेक्टर है ना. सो ऑल आर टॉवरिंग फिगर टेक फ्रॉम विवेकानंद टिल डॉक्टर APJ अब्दुल कलाम, यू विल फाइंड सगळ्यांमध्ये अजून म्हणजे त्याच्या आधी पण असेल, ठीक आहे, ऍब्सोल्युटली नो डाऊट. सो मग सगळ्यांमध्ये मोरल व्हॅल्यूज या की अस्पेक्ट आहेत. ठीक आहे. मग बॉडीमध्ये आपण हे केलंय आणि कन्क्लुजन मध्ये काय करणार, दस. मग अगेन मग आता दोन वेज आहे तुमच्याकडे. एक काय करू शकता, ओनली मोरल व्हॅल्यूज आर इम्पॉर्टंट किंवा अगेन काही अस्पेक्ट आहे जे कॅरेक्टर बिल्डिंग करतायत. मग सोसायटी असेल, मग स्कूल आहे, मग तुमचा पेरिफेरल एन्व्हायरमेंट आहे, किंवा मग पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट काय आहे ना, या सुद्धा कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये रोल प्ले करतायत. किंवा मग तुम्ही हायलाइट करू शकता सिंपल की यस द मोरल व्हॅल्यूज आर सो इम्पॉर्टंट for character building, nation building and society building also. मग त्याला थोडंसं विजनरी अप्रोच पण आपण देऊ शकतो. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन आन्सर, स्ट्रक्चर आणि डिस्कशन प्रॉपर कळालाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना याचा पाठवा. थँक्यू.